नमस्कार मित्रांनो. सध्या महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभाग यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची नोंदणी सुरू आहे. तर आपण या योजनेचे काही महत्त्वाचे नियम, अटी व पात्रता याबाबत पाहूया. तर सर्वात सुरुवातीला या योजनेचे स्वरूप लक्षात घेता सध्या महाराष्ट्रातील पुरुष श्रमबल संख्या ही 59.10% एवढी आहे. तर त्या तुलनेत स्त्रियांची 28.70% एवढीच आहे, जे की पुरुषांच्या तुलनेत खूप कमी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो असे लक्षात येते. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळवणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. योजनेचे स्वरूप थोडक्यात लक्षात घेता पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या दुसऱ्या कुठल्या जर लाभाच्या योजनेद्वारे तुम्ही 1,500 रुपयापेक्षा कमी रक्कम तुम्हाला मिळत असेल तर फरकाची रक्कम तुम्हाला या योजनेद्वारे दिली जाईल. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता लक्षात घेता लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी ही योजना लागू असेल. तर किमान वयाची 21 वर्ष व कमाल 60 वर्ष पूर्ण झालेली असावेत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2,50,000पेक्षा जास्त नसावे. तर त्याचप्रमाणे अपात्र कोण असेल, यासाठी ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2,50,000पेक्षा जास्त आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा कोणी आयकरदाता आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये कार्यरत आहेत, पण बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी हे मात्र त्यामध्ये अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1,500पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने त्यामध्ये ट्रॅक्टर वगळता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर पंजीकृत आहेत. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता या निकषामध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाच्या मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल, असेही GR मध्ये म्हणण्यात आलेले आहे. तर त्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी लागणारे कागदपत्र कोणते लागणार आहेत, जे की आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यामध्ये लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, त्यामध्ये वार्षिक उत्पन्न हे केवळ 2,50,000पर्यंत असणे अनिवार्य आहे.
बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागेल. पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र लागेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड. हे योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. तर कार्यक्षेत्र कसे असणार? लाभार्थ्यांची स्वीकृती, तपासणी, पोर्टलवर अपलोड करणे. यामध्ये ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्याकडे असणार. तर नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे असणार. यामध्ये तात्पुरत्या यादीचे प्रकाशन. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल किंवा ॲपवर जाहीर केली जाईल. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड या स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल. तर त्यानंतर अंतिम यादीचे प्रकाशन हे सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल. सदर पात्र किंवा अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरील सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल आणि ॲपवर देखील जाहीर केली जाईल. पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात देखील येईल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाच्या कालमर्यादा आहेत, तर त्या गोष्टी लक्षात घेता. अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात ही 1 जुलै 2024 पासून होईल. तर अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हा 15 जुलै 2024 असेल. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024 रोजी होईल. तर तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 असा असणार. तक्रार हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 असणार. अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024. तर लाभार्थ्यांचे बँकेमध्ये KYC करणे 10 ऑगस्ट 2024. लाभार्थ्यांचा निधी हस्तांतर करण्याचा दिनांक हा 14 ऑगस्ट 2024 आहे. तर त्यानंतर देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला असेल.